नमस्कार, मिस्टर एंड मिसेस कुकिंग आयडियाजमध्ये आपले हार्दिक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे भिजलेला साबुदाणा, जो आपण रात्री 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे, तो आता व्यवस्थित भिजलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला हिरवी मिरची, सॉल्ट, शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत आपण, तूप आणि बटाटे. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तूप घालून घेऊ. दोन चमचे तूप घेतलेले आपण. अगोदर आपण बटाटे थोडे वॉश करून घेऊ. तूप व्यवस्थित तापलेले, आता आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊ. गॅस कमीच ठेवायचा. तर याला व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपण बाकीचे शेंगदाणे वगैरे मिक्स करून घेऊ. आता याच्यात आपण सॉल्ट टाकू, नंतर हिरवी मिरची आणि याला ग्राइंड करून घेऊ. ते व्यवस्थित ग्राइंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करू. शेंगदाणे जास्त बारीक नाही होऊ द्यायचे. आता व्यवस्थित आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता हे सर्वप्रथम आपण सर्व एकत्र करून घ्यायचं याच्यामध्ये. साबुदाणा एकदम मोकळा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण हे सर्व ॲड करून घेऊ. हे चांगलं आपण अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे सर्व टाकून देऊ. आता याला आपण 2 मिनिटे झाकून देऊ. दोन मिनिटे झालेली आहेत. तर आता आपण एकदा चेक करून पाहू. आपली खिचडी बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आता गॅस बंद केला तरी चालेल.
चला, आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. आता आम्ही ट्राय करतो, तुम्ही पण बनवून बघा. धन्यवाद.